पुण्यात असं एक हनुमान मंदिर आहे जिथे हजारो लोक फक्त काही सेकंदांसाठी का होईना पण दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. अनेकांची श्रद्धा आहे की इथे मनापासून मागितलेला नवस पूर्ण होतो. म्हणूनच मंदिर परिसरात तुम्हाला शेकडो घंट्या बांधलेल्या दिसतात. चला आज भेट देऊया पुण्यातील एनडीए पाषाण रोडवरील या जागृत आणि नवसाला पावणाऱ्या हनुमान मंदिराला. पुण्यातील एनडीए पाषाण रोडवर बावधन आणि पाषाणच्या मधोमध रस्त्याच्या अगदी कडेला वसलेलं हे हनुमान मंदिर आज हजारो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र बनलं आहे. चांदणी चौकातून अवघ्या 5 मिनिटात आणि पुणे रेल्वे स्थानकापासून सुमारे 12 ते 13 किलोमीटर अंतरावर असलेलं हे मंदिर स्वतःचं वाहन असो किंवा कॅब दोन्ही पर्यायांनी सहज गाठता येतं. रस्त्याच्या अगदी कडेला असूनही इथे दिवसभर भक्तांची सतत वर्दळ पाहायला मिळते. अनेक वाहन चालक या रस्त्यानं जाताना काही क्षण थांबतात, हनुमानाचं दर्शन घेतात, नमस्कार करतात आणि मगच पुढच्या प्रवासाला निघतात. अनेकांसाठी हा केवळ एक थांबा नसून त्यांच्या दिवसाची आणि प्रवासाची शुभ सुरुवात असते. या मंदिराबद्दल स्थानिक भाविकांमध्ये अशी श्रद्धा आहे की इथे मनापासून बोललेला नवस पूर्ण होतो. त्यामुळे नवस पूर्ण झाल्यानंतर अनेक भक्त इथे घंटा अर्पण करतात. मंदिर परिसरात दिसणाऱ्या शेकडो घंटा या फक्त सजावट नसून प्रत्येक घंटेमागे कोणाचा तरी विश्वास, एखादी प्रार्थना आणि पूर्ण झालेल्या नवसाची एक गोष्ट दडलेली आहे. म्हणूनच हे मंदिर अनेकांसाठी विशेष महत्त्वाचं मानलं जातं. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर एका विशाल वडाच्या झाडाखाली वसलेलं आहे. त्या झाडाची थंड सावली, सतत कानावर पडणारा घंटानाद, समोर दिसणारी हनुमानाची प्रसन्न मूर्ती आणि भक्तिमय वातावरण हे सगळं मिळून इथे आल्यानंतर मनाला एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. शहराच्या धावपळीमध्ये काही क्षण निवांत बसून मन शांत करण्यासाठीही अनेक जण इथे येतात. मंदिराची स्वच्छता देखील विशेष लक्ष वेधून घेते. संपूर्ण परिसर अतिशय स्वच्छ आणि नीटनेटका ठेवलेला आहे. भाविकांच्या सोयीसाठी इथे मोठमोठे मातीचे रांजण ठेवलेले आहेत, ज्यामध्ये पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आजच्या काळात अशी निस्वार्थ सेवा फार कमी ठिकाणी पाहायला मिळते आणि हीच गोष्ट या मंदिराला आणखी खास बनवते. विशेषतः शनिवारी या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. पहाटेपासून रात्रीपर्यंत दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. अनेक जण नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा सुखरूप प्रवासासाठी नवस बोलायला इथे येतात. प्रत्येकाच्या मनात एकच विश्वास असतो आणि तो म्हणजे बजरंग बलीवरची अढळ श्रद्धा. या मंदिराचा भव्य इतिहास किंवा उंचच उंच वास्तू कदाचित नसतील, पण इथली श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा हेच या ठिकाणाचं खरं वैभव आहे. त्यामुळेच वर्षानुवर्ष हजारो पुणेकर आणि बाहेरगावचे भाविक या मंदिराला आवर्जून भेट देतात. जर तुम्हीही कधी एनडीए पाषाण रोडनं जात असाल तर काही मिनिटं काढून या हनुमान मंदिरात नक्की दर्शन घ्या. कदाचित इथली शांतता, प्रसन्न वातावरण आणि भक्तीचा अनुभव तुमच्याही मनाला स्पर्श करून जाईल. अशाच पुण्यातील श्रद्धास्थानं, इतिहास आणि कमी परिचित पण खास ठिकाणांची माहिती पाहण्यासाठी आर पुणे सिटी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.